आज विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर नाशिक शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं पारंपरिक संचलनाचं आयोजन करण्यात आलं। दरवर्षीप्रमाणे यंदाही सकाळच्या सत्रात हे संचलन शहरातील प्रमुख मार्गावरून दिमाखात पार पडलं। भगवा ध्वजाला वंदन करून संचलनाची सुरुवात करण्यात आली। पारंपरिक वेशभूषेत सजलेले स्वयंसेवक टाळ, ढोल आणि बँडच्या सुरावटींसह शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करत होते। या संचलनाला नाशिककरांनी मोठ्या उत्साहाने दाद दिली। नागरिक रस्त्याच्या दुतर्फा उभं राहून स्वयंसेवकांचं अनुशासन आणि संघशक्ती पाहत होते। लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अनेकांनी या संचलनाचा भाग होत अभिमान व्यक्त केला। विजयादशमी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिवस मानला जातो। या निमित्तानं राज्यभरात आणि देशभरात विविध शाखांमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात। नाशिकमध्ये झालेले हे संचलन समाजात राष्ट्रीय एकात्मता, अनुशासन आणि संघटन शक्तीचा ठसा उमटवणारं ठरलं। दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पारंपरिक पद्धतीने झालेले हे संचलन संघाच्या संस्कार आणि मूल्यांचा वारसा जपत देशभक्तीचा संदेश देणारं ठरलं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।